उफ, हे डॉक्टर झटका काहीही कुठेही ठेवतात. अरे ही शिडी तर गोदामध्ये ठेवली पाहिजे ना. तू बरोबर बोललास अगदी. अरे अरे वाचवा. अरे काय करताय? अरे शिडी कुठे गेली? डॉक्टर झटका कुठे आहात? उडी बाबा, मेलो मेलो, कंबर फोडली माझी. मी फक्त विचारलं कुठे आहात. तुम्ही इकडे या असं म्हणालो नव्हतो. अरे घसीटा, माझ्या मित्रा, माझी शिडी अचानक गायब झाली रे. वरून भरपूर महत्वाचं सामान काढायचंय. आता ते सामान कसं काढू मित्र? उडी बाबा, उडी बाबा, वरून शिडी शिवाय सामान काढायचा मला 20 वर्षांचा अनुभव आहे. बघ, आता एवढी सगळी पुस्तकं इथे मध्येच ठेवली आहेत. हे डॉक्टर झटका कधीच नाही सुधारणार. नाना का खजाना म्हणजे नानाचा खजिना. अरे हे पुस्तक तर कामाचं आहे. टांगा पलटी, घोडे फरार, कंबर गेली माझी कामातून. डॉक्टर झटका, हे पुस्तक कसलं आहे? बघा, यावर लिहिलं आहे की नाना का खजाना. ते बघू, माहित नाही कुठून आणलंय. सांग भला, समुद्रातला खजाना. चला आपण शोधायला जाऊया. उडी बाबा, मी तुमच्या सोबत नाही येणार. भलेही खजाना मिळो किंवा नाही मिळो. अरे मला पण समुद्राची भीती वाटते. पण माझ्या मित्रांनो, तुम्ही दोघांनी जर खजिन्याचा अर्धा हिस्सा आम्हाला दिलात तर मी तुम्हाला असं एक औषध बनवून देईन जे खाऊन तुम्ही माशाप्रमाणे समुद्रात श्वास घेऊ शकता, बघू शकता, पोहू शकता आणि बोलूही शकता. हे काय बोलताय डॉक्टर झटका? काय असं शक्य आहे का? होय, हे शक्य आहे माझ्या मित्रा, माझ्या भावा. आम्ही तयार आहोत, आम्ही तयार आहोत. नंबर 1 कुठे आहे? अजूनपर्यंत आला का नाही? मी भुकेने व्याकुळ झालोय. तो काय घेऊन आला का नाही? वा बॉस वा, काय कविता म्हटलीये. कवितेचं सोड, काही रुपयांचा बंदोबस्त केला की नाही? मी भुकेने व्याकुळ झालोय. बॉस बॉस, अशी खुश खबर आणली की तुमचा ऐकून विश्वासच बसणार नाही. खुशीची बातमी. ही खुशी कोण आहे आणि माझा त्या खुशीशी काय फायदा आहे? अरे, खुशी म्हणजे आनंदाची बातमी, जिला ऐकून तुम्ही खूप खुश व्हाल. मोठू पतलू असताना मी कधी खुश असू शकतो? जे पण करतो ते मध्ये येतात. बॉस, यावेळी तुम्ही त्यांच्या कामामध्ये या. जॉन बर्नार्ड डॉन, जॉन बर्नार्ड डॉन. हे घ्या माझ्या मित्रांनो, माझ्या भावांनो, या माशाच्या गोळ्या खा आणि मग तुम्ही माशांप्रमाणे समुद्रामध्ये काम करू शकता माझ्या भावांनो. बरं, तुम्ही दोघं आता तयार आहात? आम्ही तयार आहोत. उडी बाबा, माझ्या 20 वर्षांच्या अनुभवात मी हे पहिल्यांदाच पाहतोय. अरे, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती पण आठवतच नाही रे भावा. अहो नंतर सांगा दादा साहेब, मी अजून वेळ नाही घालवू शकत. अरे आठवलं, जर तुम्हाला भूक लागली तर ज्या गोष्टी मासे खातात त्या सगळ्या गोष्टी तुम्हालाही खाव्याशा वाटतील. उडी बाबा, याचा अर्थ जर का यांना भूक लागली तर
हे कच्चे मासे, झिंगा, किडे, अळ्या असं काहीही पकडून खातील? होय, कारण यांच्यामध्ये माशांचे गुण आलेले आहेत. तशी मला तुझी नाही पण मोटूची काळजी आहे. त्याला भूक जास्त लागते ना मित्र. काळजी नका करू, खजाना मिळाल्यावर मी लगेच मोटूला वर घेऊन येतो. ते बघ, जसं नकाशात दाखवलं त्याच ठिकाणी आपण आलोय. अरे आपण बरोबर रस्त्याने जातोय. किती सुंदर जागा आहे ना. चल थोडा आराम करूया रे. अरे 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 हे काय होतंय? अरे ज्यावर आराम करत होतास ते ऑक्टोपस आहे. बदलू! वाचव! रे, वाचव! वाचवा! धन्यवाद धन्यवाद भावा, बरोबर वेळेवर आलास. जरा आणखीन जोरात खेच. हेच ना. Thank you! वाचव! धन्यवाद. आपल्याला वाचवायला नाही तर त्याचा शिकार बनवायला आलेला. वाचवा! अरे हे काय, ही तर मोठी पलटण आहे. मोटू, काहीतरी कर. अरे रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. तूच काहीतरी कर ना. नको रे बाबा. आम्हाला हा खजाना नको. हे माझ्या रक्षण करत्या, एकदा फक्त वाचव. मी पुन्हा लालच नाही करणार. वाचवा! अरे वाचवा! लालची ऑक्टोपस खा खा अजून खा. आता चल, यांना मारून काय फायदा. शार्क, आम्हाला वाचवा! ते बघा बॉस, मोटू कसा शार्कना मारतोय. तो किती बहादूर आहे ना. अरे फसलेल्या शार्कला मारणं सोपं काम आहे. जो मुक्त शार्कला मारतो जॉन त्याचं नाव आहे. वा बॉस वा, काय कविता बनवली. देवाने तुमचं म्हणणं ऐकलंय. आज या मोकाट शार्कला मारून तुम्हाला तुमची बहादुरी दाखवण्याची संधी मिळाली आहे बॉस. लवकर बॉस बॉस, तुम्ही मोकाट शार्कला आज नाही मारणार. तुला मला मारायचं आहे का? खजिना शोधायला आलो आहोत, शार्कला मारायला नाही. बस कर मोटू, एवढा राग बरोबर नाही. लवकर खजाना शोधून इथून निघून जाऊया. चल. आहा, खाणं शोधूया. वा, मला खरंच भूक लागली आहे रे. खाणं नाही, खजिना शोध. समोसे. वा, वा, मजा आली. ते समोसे नाही, चार काय. ऐक ना, डॉक्टर झटकाने सांगितलं होतं की हा तर एखादा नरभक्षक दिसतोय. पळा, 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 पळा. समोसे. बॉस बॉस, मोटूच्या हुशारीचा कोणताच मुकाबला नाही. बघा बघा, एकटाच कसा शार्कला मारून मारून पळवतोय. चुप हो. पाहावं तेव्हा मोटूचं गुण गात असतो. मी तुझा बॉस आहे की मोटू? वाचवा. नाही, वाचवा. वाचवा. चला
आता तुझ्या भुकेचं भूत उतरलं असेल तर खजिना शोधूया का? कमाल आहे, पण कळत नाहीये मला सगळीकडे समोसेच समोसे दिसतायत रे. ते डॉक्टर झटकाच्या औषधामुळे आहे. मोठू पतलू एक छोटस काम करा, तो खजिना माझ्या नावावर करा. वा बॉस वा, काय कविता बनवलीये. कविता सोडा, तो खजिना लुटा. परत पडा. अरे अजून मोटू पतलू आले नाहीत मित्र. वाचलो. उडी मामा, अरे देवा, हा कुठून आला? उडी मामा, जॉन वेलच्या पोटातून कसा आला? दादासाहेब माफी, खूप खूप माफी. वेळने आम्हाला गेलं होतं आणि सोबत खजानाही गेला. आम्हाला तिने फेकलं हो, पण खजाना तर ती खाऊनच बसली. चोर कुठली. खजिना तिच्याच जवळ आहे, तो बघा. फेर फेर एकच दे ना, प्लीज एकच दे ना. वाचवा. आता भारतीय टीमला जिंकण्यासाठी फक्त 4 रनांची गरज आहे आणि एकच बॉल शिल्लक आहे. ते एका बॉलवर 4 रन बनवू शकतील? बघूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. या क्रिकेटपट्टूची तर मजाच मज्जा आहे. 5 बोटं तुपात आणि डोकं कढईमध्ये. बरोबर बोलतोस तू. क्रिकेट खेळून करोडो तर मिळतातच, पण जाहिरात करून पण आणखीन कमवतात ती लोक. अरे जर आपण पण क्रिकेटपट्टू असतो ना तर स्टार असतो. मला जाहिराती करायला खूप मज्जा आली असती. मलाही. विचार कर, आपण वेगवेगळ्या वस्तूंच्या जाहिराती करत आहोत आणि करोडो कमवत आहोत. वजन मुक्ती औषध. औषध आतमध्ये, वजन बाहेर. जसं मी, एकदम स्वस्त शरीराची निशाणी. वजन मुक्ती औषध. हो ना, मी पण या औषधाचं सेवन केलं आहे आणि आज मी एकदम मस्त तंदुरुस्त आहे. वजन मुक्ती औषध. शरीर मस्त आणि मेंदूही मस्त. श्वास रोखून रोखून थकलो रे. हे कपडे घालून मी पण थकलो. अरे का नाही आपण पण क्रिकेटपट्टू बना. हो हो, का नाही. मोटू पतलू क्रिकेट लीगच्या नावाने आपण क्रिकेट सुरू करू आणि दुनियेला दाखवून देऊ की आपण किती चांगले खेळाडू आहोत ते. चला, चांगल्या गोष्टीला उशीर करायचा नाही. सगळ्यांना एकत्र करूया. भाऊ, चांगला विचार आहे. मी पण क्रिकेट खेळणार. आणि समोसे कोण बनवणार? अरे, करोडो कमवायचे तर समोसे बनवायला वेळ कोणाला मिळणार आहे? अरे, कोण आहे? अरे हा बॉल कोणी मारला? अय्यम्मा, तू हे काय विचारलंस की रे? मी तर गोळी मारतो बघा, बॉल नाहीये. अरे, तुम्हीच तर क्रिकेट खेळताय. तुमच्यापैकीच कुणीतरी एकाने बॉल मारलाय. अरे चुकी झाली. पुन्हा क्रिकेट नाही खेळणार. हा हा, खरंच माफ करा आम्हाला. अरे, माफी मागायची काय गरज नाही. खेळताना तर असं होतच असतं. मला बी खेळायला फार आवडतं. मी तर फुटबॉल खेळतो, पण मला काय माहित नाही, मी जेव्हा किक मारतो ते बॉल कुठच्या कुठे जातो. मामा, किती दूर? इकडे या आणि आता सर्वांनी इथे उभे राहून तिकडे बघा. हे घ्या, हे घ्या, हे घ्या, हे घ्या. आता तुम्ही स्वतःच जाऊन बघा की बॉल किती लांब गेलाय ते. पुन्हा जर क्रिकेट खेळला तर पुढच्या वेळी मी तुमच्या बरोबर हॉकी खेळेन. अरे माझी
कमर तोडली रे त्याने. अरे शपथ माझ्या पेशंटची, एकदा हा बॉक्सर माझ्या दवाखान्यात येऊ दे, मग मी त्याचे असे हाल करीन की हा बॉक्सिंग करणं विसरून जाईल भावा. आम्ही हा अत्याचार सहन करणार नाही. आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे. हो हो, करायलाच पाहिजे मित्र. पण आपण काय करू शकतो? अरे आपण ह्या जंगलातही खेळू शकतो ना. बघा किती चांगली जागा आहे. पुणे बाबा, जंगलात क्रिकेट, मला तर खूप भीती वाटते. Why Fiera? When Chingam is here, आणि चिंगमच्या जंगल पासून वाचणं इम्पॉसिबल, इम्पॉसिबल. आता जर कोणी आला तर मी गोळी मारेन बघा. मारेन 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 मारेन. बिना बॉलचाच एक गडी बाद झाला. डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग. दरवाजा खोल नाहीतर मी फोडेन बॉम्ब. अरे हे काय, आजकालच्या जमान्यात अलीबाबा आणि 40 चोर. अरे हे तर अलीबाबा 10 चोर वाटतायत. चिंगम सर अहो उठा, आता तुमची खूप गरज आहे. प्लीज उठा ना. एकच दाणा दाण्याला मी खाईन लवकर. बंद हो, बॉम्बने तुला उडवेन नाही तर. चिंगम सर उठा आणि पकडा त्यांना. ते कोण आहेत ते? स्टॉप इन द नेम ऑफ लॉ. कमांड यू. चिंगम सर, ही गुहा म्हणजे डाकूंचा अड्डा आहे, म्हणजे आतमध्ये खजिना असू शकेल. सगळे मागे वा, मी दरवाजा उघडतो बघा. ओपन विथ द नेम ऑफ लॉ. उघड, तुला काय त्याची शपथ, भारत मातेची शपथ. दरवाजा खोल. डिंग डॉंग बेल, खुशी इन वेल. अजून काय होतं? अरे ही तर लहान मुलांची कविता आहे. ते हे नाही बोलले होते, ते बोलले होते डिंग डॉंग डिंग डिंग डॉंग. दरवाजा खोल नाहीतर मी फोडेन बॉम्ब. हे सगळं आपलंच आहे. जे पाहिजे ते घ्या. तर तुम्ही चोरांच्याच घरी चोरी करायला आलात? जे नाही, खरंच नाही. अहो तुमच्या मनात हा असला विचार आला तरी कसा काय? चिंगम, इन्स्पेक्टर चिंगम आणि चिंगमच्या जंगल पासून वाचणं इम्पॉसिबल, इम्पॉसिबल. आत्ताच्या आता शरण या. या 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 शरण या. नेम इज झिप्पर सिंग. झिप्परच्या गोळीपासून वाचणं इम्पॉसिबल. जर कोणी हल्लं तर त्याला मी गोळी मारेन. अय्यो माझा डायलॉग बोलतोस का रे? अरे जिप्पर माझ्या भावा, माझ्या मित्र, माझ्या सोन्या, आम्ही तर जंगलात क्रिकेट खेळायला आलो होतो. बॉल शोधत इथे आलो. कारण चुकून तुम्ही इथे आलात, त्यामुळे मी तुम्हाला जगायची एक सुवर्ण संधी देतो. आमच्याशी कोणत्याही गोष्टीचा सामना करा. जर जिंकलात तर बाहेर जाल, आणि जर हरलात तर वरती ढगात जाल. बरं, निशाणेबाजीचा सामना कसं वाटेल? जिप्पर सर, वरून नावावर पाडायचा सामना खेळूया का? गप्प बस, मला मस्करी अजिबात आवडत नाही. मोटू काहीतरी कर लवकर, नाहीतर आपण जाऊ वर. अरे मी काय करू? रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत ना. तूच काहीतरी विचार कर. आयडिया. जिप्पर सर, चला पळायचा सामना करूया. बघूया कोण जलद पळतो ते. चला. माझी फिरकी घेतोयस? इथून तुम्हाला पळायचं आहे, पण माझ्या बंदुकीच्या गोळीपेक्षा वेगाने नाही पळू शकत. ए डाकू, चल क्रिकेटची मॅच खेळूया. जर आम्ही जिंकलो तर बाहेर जाणार, आणि जर हरलो तर वर जाणार. अरे क्रिकेटची मॅच का ठेवली? डाकू पासून वाचण्याचा माझा 20 वर्षांचा अनुभव आहे. हे डाकू आहेत, यांना गोळी चालवता येते, चाकू चालवता येतो, पण बॅटिंग आणि बॉलिंग करणं कसं जमेल? आपण यांना सहज हरवू शकू. अरे खूप चांगली युक्ती आहे माझ्या मित्र. आता आपला जीव नक्कीच वाचेल बघ. क्रिकेट मॅच. विचार चांगला आहे. आमचा आवडता खेळ क्रिकेटच आहे.
अरे उडी बाबाच्या मुला, तू तर आम्हाला वरती जाण्याचा पूर्ण बंदोबस्त करून आलायस काय? हे काय रे? रिमोट कंट्रोल बॉम्ब. जर आमच्या प्लेयर्सला आउट करायला तू बोट वर केलास तरी या रिमोटचं बटन माझ्या बोटाने दाबलं जाईल आणि तू या बॉम्ब बरोबर ब्लास्ट होऊन जाशील. टिंग टिंग. अय्यम्मा, मी आता अंपायरिंग कसं करणार रे? आता घसीटराम बॉलिंग करत आहेत आणि हा सिक्स, आणखी एक सिक्स, आणखी एक सिक्स आणि हा बॉल मोटूच्या डोक्यावर लागला. इतकी सुंदर आणि सोपी कॅच मोटूने सोडली आहे. बॉल जमिनीवर पडतच नाहीयेत, असं वाटतं बॉलचं पंख फुटलेले आहेत. आणि हे बघा, आता याला पाय फुटलेले आहेत आणि हा फोर आणि हा एक सिक्स आणि हा फोर आणि हा नो नो नो. हा मी अंपायरला रिमोट दाखवला आणि त्यांनी सांगितलं की नो बॉल. हा नो बॉल होता म्हणून झिप्पर सिंग नशिबाने वाचले, कारण की तो नो बॉल होता. आणि जर हा नो बॉल नसता तर हे अंपायर कम नशिबी होते. आणि सिक्स फोर सिक्स आणि फोर बोलून बोलून खूपच थकलो आहे. झिप्पर सिंगच्या टीमने बनवलेले आहे 420 रन आणि ओव्हर संपलेले आहे. चिंगमजी, आपण तर अंपायरिंग खूपच क्लास करता. क्लास केलं नसतं तर ब्लास्ट झालो असतं की हो. अय्यम्मा, कुठे अडकलो रे मी? आता तू सगळ्यांना आउट देणार, पण एकही नो बॉल नाही देणार. ओके? जर यावेळी तू बेईमानी केलीस ना तर सोडणार नाही मी तुला आता. ओके जी, मी इकडे जाऊ किंवा तिकडे जाऊ, मार तर दोन्हीकडून खायचाय रे. कुठे कुठे जाऊ? दोस्तांना आणि साथीदारांना माझा सलाम. मी सरदार सिंग, तुमचा लाडका कॉमेंटेटर, पुन्हा एकदा इथे आलोय. अंपायर चिंगम रेडी आहेत. त्यांनी माझ्या हातातला रिमोट पुन्हा एकदा बघितलेला आहे. आता येत आहे मोटू पतलूची टीम. बॅटिंग करण्यासाठी आलेले आहे डॉक्टर झटका आणि हा झिप्पर सिंगने बॉल टाकलेला आहे आणि आउट. झटका आउट. झटका आउट होऊन चाललेले आहेत. आणि हे काय, बॅटने बॉलला मारू शकले नाही म्हणून बॅटच अंपायरला मारलेली आहे. त्यांची तक्रार डाकू काउन्सिल कडे केली जाईल आणि त्यांना लाईफ टाइम बॅन केला जाईल. चहावाले आलेले आहेत आणि ते खेळण्यासाठी तयार आहेत. आणि हे काय बघतोय मी? चहावाले आउट झालेले आहेत आणि आता मोटूची बॅटिंग. मोटूने बॅट फिरवली आणि हे काय, असं वाटतंय की मोटूला बॉल दिसलाच नाही. बॉल विकेट किपरच्या हातात सुरक्षित. पुन्हा एकदा बॉल विकेट किपरच्या हातात. मोटू बॅट तर फिरवत आहेत, पण असं वाटतंय की ते मच्छर उडवताय. अरे मी काय करू? रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत ना. तूच काहीतरी कर ना. आयडिया. पतलूने मोटूला समोसा खायला दिला आणि हा बॉल टाकलेला आणि हा सिक्स. विश्वास बसत नाहीये. हा सिक्स, आणखी एक सिक्स, हा चौका, हा सिक्स. सिक्स वर सिक्स मारताय. सगळं चित्र बदलत चाललेलं आहे. कोणी काय करत का नाही? ह्यात बॉम्ब आहे. जर तू सिक्स मारलास तर तो कॉमेंट्री करणारा ह्याच्या रिमोटचं बटन दाबेल. आणि हे काय, बॉल वेगाने माझ्या दिशेने येतोय आणि मी बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिस आउट. फक्त एकच बॉल बाकी आहे आणि 4 रन्स बनवायचे आहे. तू जर सिक्स मारला तर सगळे मारले जातील. पतलू, एक समोसा बाकी आहे का रे? मी खूप थकलोय रे. बस एवढाच आहे. वाचवा, मला वाचवा, मला वाचवा.